मुंबईच्या लाईफलाईन मधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते। कल्याण सीएसएमटी जलद लोकलच्या महिला डब्यात सीटवर बसण्यावरून झालेल्या वादात एका महिलेने सहप्रवाशांवर थेट पेपर स्प्रे मारल्याचा प्रकार घडलेला आहे। डोंबिवली आणि कल्याणच्या महिला प्रवाशांमधील शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडला। पोलिसांनी दोन्ही गटांना ताब्यात घेतलं होतं, मात्र सामोपचाराने हा वाद मिटल्यानं कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही। महिला प्रवाशावर थेट पेपर स्प्रेचा मारा इथं भांडणादरम्यान करण्यात आला। डब्यामध्ये त्यामुळे प्रचंड घबराट आणि गोंधळ झालेला होता। पोलिसांच्या मध्यस्थीनंतर हा वाद आपापसामध्ये मिटला, सामोपचाराने मिटला। मात्र मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये आपण पाहतोय सीटवरनं झालेला वाद विकोपाला पोहोचला आणि महिला प्रवाशांवर थेट पेपर स्प्रेचा मारा करण्यात आला। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे जोडले गेलेले आहेत। पेपर स्प्रे ज्याचा उपयोग जनरली स्त्रिया स्वतःच्या संरक्षणासाठी करतात, मात्र त्याचा असा दुरुपयोगही होऊ शकतोय, पहिल्यांदाच इथे समजतंय। अधिकची माहिती। मध्ये सीटवरून भांडण झाल्याचा वाद आपण अनेक वेळा पाहिली आहे, परंतु डोंबिवलीतली काल जी घटना घडली ती अत्यंत मोठी म्हणावी लागेल। सीटवरून काही लोकांमध्ये भांडण झालं आणि त्याच्यानंतर एका महिलेनं पेपर स्प्रेच्या मधल्या डब्यामध्ये स्प्रे केला। त्याच्यानंतर एकूणच सगळा गोंधळ उडाला। या सगळ्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आलं। जेव्हा ही ट्रेन पीएसएमटी स्थानकात पोहोचली त्यावेळेस या सगळ्यात ज्या महिलेने हा पेपर स्प्रेचा मारा केला होता तिला खाली उतरवलं गेलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं। दोघांवर त्या महिलेवरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होणार होती, परंतु दोन गटातील महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। नंतर काही वेळानं या दोघांच्या आपसामध्ये समजूत काढण्यात आली आणि यांना सोडून देण्यात आलं। परंतु ही अत्यंत मोठी घटना आहे। लोकलमध्ये जर अशा पेपर स्प्रेचा मारा होत असेल तर कुठेतरी सुरक्षा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि अशा पेपर स्प्रेचा वापर कुठे करतात याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय महिला प्रवाशांवर थेट पेपर स्प्रेचा मारा केला गेला आणि त्यामुळे डब्यामध्ये प्रचंड घबराट आणि गोंधळ निर्माण झाला होता।